भारतीय बौद्ध महासभा बुद्ध कीर्ति चैरिटेबल ट्रस्ट व माता रमाई आम्बेडकर महिला मंडल की ओर से माता रमाई आम्बेडकर बुद्ध विहार में महाराष्ट्र भिक्खु संघ की अध्यक्ष भिक्खु उपगुप्त महाथेरो इनके हाथों भिक्खु संघ के मौजूदगी में तथागत भगवान बुद्ध रूप की स्थापना की गई। भिक्खु श्री रत्न इनकी अध्यक्षता में हुए इस कार्यक्रम में हिंदू धर्म को त्याग कर स्वामी नामक परिवार ने बौद्ध धर्म की दीक्षा ली। इस अवसर पर सूबेदार रामजी आम्बेडकर संघ द्वारा सलामी दी गई। बऱ्याच दिवसापासून बुद्ध विहारामध्ये मूर्ती बसवण्याचे आपण या ठिकाणी तय केलं होतं। थायलंडवरून जी मूर्ती आली दानामध्ये आलेली आहे, असा मोठा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे। सर्व हे दानावरच करतो आपण। या ठिकाणी जी बुद्ध विहारामध्ये जी कमिटी आहे ती कमिटी महिला मंडळ हे सर्व मिळून आपण हे काम करत असतो। मला या ठिकाणी 12 वर्ष होत आहेत। समाजाने खूप दान दिले, त्या दानाचा मी सीच केला आहे आणि दान सत्कार्य लावलेलं आहे। सर्वांना सूचना देतो की आपण बुद्ध धम्माच्या नियमाप्रमाणे आपण वागूया आणि आचरण करूया। आज बराचसा काही इतर धर्मातून जे काही धम्म दीक्षाचा सोहळा आज देखील झालेला आहे। आज या ठिकाणी देखील ब्राह्मण समाजातून या ठिकाणी आपल्या बुद्ध विहारामध्ये त्यांनी दीक्षा घेतलेली आहे। 22 प्रतिज्ञाचं पालन करण्याचं त्यांनी वचन दिलेलं आहे। लाड बुद्ध सदाशिव गच्छ असतील, बरेचसे चॅनलवाले या ठिकाणी आलेले, पत्रकार बंधू आलेले आहेत। त्यांनी देखील या पत्रकार बंधुवांनी मोठा या आजच्या कार्यक्रमाची प्रसिद्धी दिलेली आहे। मी त्यांना सर्वांना मंगल कामना करतो। आणि दुसरी गोष्ट की आपण या ठिकाणी येत असताना सर्वांना आपण पाचारण करतो। सर्व बंधू आणि भगिनींनो, बुद्ध धम्म बाबासाहेबांनी फार मोठ्या कष्टाने दिलेला आहे। 14 ऑक्टोबर 1956 साली बौद्ध धम्माची दीक्षा घेतली आणि दीक्षा दिल्याच्या नंतर 5 लाख लोकांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली। आपल्यावर फार मोठी जबाबदारी टाकलेली आहे आणि तन मन धनाने बुद्ध धम्माच्या वाढवण्याचं काम करूया। या ठिकाणी एवढं बोलून मी माझे इथे समाप्त करतो। सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वजण सुखी हो, सर्वजण दुःखातून मुक्त हो। रमेश सूर्यवंशी, माता रमाई बुद्ध विहार इथली मी अध्यक्ष आहे आणि बरेच दिवसापासून आमचा खूप प्रतीक्षा होती आम्हाला की बुद्ध मूर्ती यावी मोठी आणि मूर्ती स्थापना करावी म्हणून। तर आज ज्येष्ठ पौर्णिमेच्या निमित्तानं आम्ही बुद्ध मूर्तीची स्थापना झालेली आहे। आम्ही खूप आनंदित आहोत। माता रमाई बुद्ध विहार सहयोगनगर नांदेड येथे भगवान गौतम बुद्ध यांच्या मूर्तीची स्थापना होत आहे। शीलरत्न भंते यांच्या अध्यक्षतेखाली स्थापना होत आहे आणि सूबेदार रामजी आंबेडकर सेवानिवृत्त पोलीस अधिकारी कर्मचारी नांदेड यांच्या वतीने मानवंदना देण्यासाठी आम्ही इथे जमलेलो आहोत। बाबासाहेबांचे विचार, भगवान बुद्धाचे विचार ज्या ठिकाणी कार्यक्रम होतात त्या ठिकाणी आमचा संघ उपस्थित राहतो आणि मानवंदना देण्याचं काम चालू आहे आमचं। आणि हा संघ बाबासाहेबांच्या विचाराशी प्रेरित होऊन काम करीत आहे। हाँ जी, मेरा नाम सुखदेव स्वामी है। आज मैंने बौद्ध धर्म स्वीकार किया है अपने गुरुजी के शील रत्न पूर्णिमा के अवसर पर, और मुझे बौद्ध धर्म पसंद है, इसलिए मैं हिंदू धर्म छोड़कर बौद्ध धर्म में आया। कितने लोग आए हैं? पूरे परिवार, पूरा परिवार मेरा साथ में है। परम पूज्य डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर ने दिए हुए भगवान बुद्ध के धर्म के संस्कार के अनुरूप संपन्न हुआ है। सदर कार्यक्रम में परम श्रद्धेय भदंत खेमधम्मोजी महाथेरो, साथ ही परम श्रद्धेय भदंत उपगुप्त जी महाथेरो, मैं स्वयं सुमनमन्नो महाथेरो और मेरे साथ में सभी भिक्खुगण
यहाँ उपस्थित रहते हुए भगवान बुद्ध की प्रतिस्थापना विधि का धम्मवाणी से पारायण करते हुए बुद्ध रूप को प्रतिस्थापित किया गया है। आज का ये प्रतिस्थापित किया हुआ बुद्ध रूप सभी उपासक उपासिकाएं, भिक्खु भिक्खुनियाँ आप सभी को दर्शन के लिए आज के बाद उपलब्ध हुआ है। और बुद्ध रूप को प्रणाम करके, बुद्ध रूप को पुष्प अर्पण करके, बुद्ध रूप को दान देकर और बुद्ध शासन के लिए दान देकर आप सभी लोग अपनी पुण्य की वृद्धि करें।